नमस्कार मित्रांनो. खरं तर आज मी ज्या विषयासाठी अनेक दिवसातून म्हणजे मला वाटतं 1 दीड-2 महिन्यातून आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून आलोय. मित्रांनो तुम्हाला तो भीमा रोठे माहिती आहे का? भीमा रोठे म्हणजेच कोण? विरार वाहतूक शाखेमध्ये जो ट्रॅफिक वॉर्डनचं काम करतो. तोच तो भीमा रोठे. आपण त्याचा हा फोटो पहा. खरं तर आता ह्या भीमा रोठेचं नाव घेण्याचं कारण आणि भीमा रोठे म्हणजेच कोण? हे तुम्हाला सांगण्याचं कारण तेवढंच खूप महत्त्वाचं आहे. कारण ह्या अ, वसई वाहतूक शाखेमध्ये सॉरी विरार वाहतूक शाखेमध्ये काम करत असताना त्याच्याकडून होणारे गैरकृत्य ही नक्की काय आहेत? लोकांना त्याच्यापासून काय त्रास आहे? आणि त्याच्या बाबतीमध्ये एक उघड झालेली माहिती काय? ही माहिती आज मी तुमच्या समोर आणण्याचा एक प्रयत्न करतोय. खरं तर दिनांक 5/2/2026 रोजी मी एक वाहतूक शाखेला पत्रव्यवहार केला होता. हा पत्रव्यवहार होता भीमा रोटे याच्या संबंधित. आता मी भीमा रोहिटेच्या बाबतीमध्ये पत्रव्यवहार करण्याचं कारण काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. परंतु त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला थोडक्यात देणार आहे, की दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी विरार वाहतूक शाखेतील महिला पोलीस कर्मचारी अ, श्रीमती नियती पस्टे म्हणजेच काय अस्मिता पाटील या कर्तव्यावर होत्या मजिठिया नाका या ठिकाणी. आणि या मजिठिया नाका या ठिकाणी कर्तव्यास असताना त्यावेळी मला वाटतंय निवडणुकीचा धामधूम चालू होती आणि त्याच दिवशी अर्ज छाननीची प्रक्रिया वसई विरार महानगरपालिका प्रत्येक प्रभाग समितीमध्ये होती. आणि त्याच वेळी मी वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात निवडणुकीसाठी कॅन्डिडेट म्हणून फॉर्म भरला होता. पण छाननीचा दिवस असताना माझा अर्ज हा वैध झाला. आणि अर्ज वैध झाल्यानंतर मला काही कागदपत्रांची पूर्तता करायची होती. जे काही मला पुढे काही पेपर्स लागणार होते, तर ते पेपर काढण्यासाठी मी वसई विरार महानगरपालिका प्रभाग समिती सी मधून जो एक महानगरपालिकेच्या मुख्यालयाकडून भाजी मार्केटकडून जो शिवसेना शाखा आहे, या शाखेकडून पुढे जाणारा मजेटिया नाका याकडे रस्ता जाणारा जो आहे, त्या रस्त्याने मी माझ्या टू व्हीलर वरून गेलो. आणि टू व्हीलर वरून गेले असता खरं तर ती नो एंट्री आहे आणि नो एंट्रीनी जाणं हा कायद्याने गुन्हा आहे. खरं तर त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक येणाऱ्या नो एंट्रीच्या वाहनावर कारवाई करणं बंधनकारक आहे आणि ती माझ्यावर झाली पाहिजे होती 100%. परंतु त्या ठिकाणी मी जात असताना माझ्या अगोदर एक 4-5 बाईक्स गेल्या आणि बाईक गेल्यानंतर मी त्या मागून गेलो कारण अनेक गाड्या जातायत. मी त्या ठिकाणी रोजचा येणारा रहदारी करणारा व्यक्ती आहे. आजपर्यंत या विरार वाहतूक शाखेमध्ये असणारे सगळे कर्मचारी हे या विरारमधल्या संपूर्ण नागरिकांना समजून घेण्याचं काम करतात. परंतु त्या ठिकाणी त्या दिवशी अस्मिता पाटील म्हणजेच वाहतूक महिला पोलीस मधल्या ज्या आहेत नियती पस्टे या ठिकाणी त्या उपस्थित होत्या. आणि उपस्थित असताना त्या ठिकाणी येणाऱ्या सर्व वाहतूकदारांना त्या नियमाचं तंतोतंत पालन करत होत्या. मी पुन्हा सांगतो पालन करत होत्या. परंतु पालन करत असताना आपण एखाद्या ठिकाणी जॉब करतोय, हे सरकारी कर्मचाऱ्यासाठी, की आपण एखाद्या ठिकाणी रस्त्यावर जॉब करतो किंवा कुठेही जॉब करत असताना आलेल्या नागरिकाशी, आलेल्या तक्रारदाराशी, चुकीचं वागत असलेल्या व्यक्तीशी आपण कसं वागलं पाहिजे अधिकारी म्हणून किंवा एक कर्मचारी म्हणून, याचं त्यांना भान नव्हतं. खरं तर आलेल्या सर्व वाहनांना त्या परत जाण्यासाठी सांगत होत्या आणि त्यात मलाही त्यांनी त्याच प्रकारे सांगितलं. परंतु माझी आणि त्यांची आजपर्यंत कधी भेट नव्हती, ना ओळख नव्हती. ना त्या मला ओळखत नव्हत्या, ना मी त्यांना ओळखत नव्हतो. परंतु मी नंतरनी गेलो असता, त्या ठिकाणावरून त्यांनी त्या सर्व वाहनांना मागे फिरा, मागे फिरा असं सांगितलं गेलं आणि मी जात असताना त्यांनी पर्सनली आता मलाच काय मला माहीत नाहीये. परंतु त्यांनी असं बोट केलं, "चल रे, चल गाडी फिरव." ओके. त्याप्रकारे त्या बोलल्या म्हणून मी त्या ठिकाणी गाडी थांबवली आणि मी त्यांना एक प्रांजळपणाने मी त्यांना विचारलं, की "मॅडम, तुम्ही या ठिकाणी काम करताय, या ठिकाणी उभे आहात, परंतु
या ठिकाणावर जाणाऱ्या वाहतूकदारांशी, नागरिकांशी, तुम्हाला प्रश्न आलेल्या विचारायला आलेल्या व्यक्तीशी कसं बोललं पाहिजे? कारण तुम्ही सरकारी कर्मचारी आहात आणि नागरिकांशी तुम्ही सौजन्याने वागलं पाहिजे. मी त्यांना हा प्रश्न विचारला. त्याच्यानंतर त्यांनी "तू कोण आहेस? तू मला शिकवणार का?" या प्रकारची अनेक प्रकारची भाषा वापरली गेली. ही भाषा वापरल्यानंतर मग थोडंसं माझाही राग अनावर झाला आणि राग अनावर झाल्यानंतर मी त्या ठिकाणी काही एक न बोलता म्हणजे त्यांनी मला वाटतंय त्यांनी तशी पोलीस स्टेशनला अर्ज वगैरे केले आणि 6-6 पानाचे अर्ज केले. त्या अर्जामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, की दिनेश हैरे असं म्हणतो, की "होय, गाडी तुमचे अधिकारी देतील, माझे पैसे तुमचे अधिकारी भरतील, माझी गाडी मला जागेवर आणून देतील." पुन्हा सांगतो मॅडम किंवा मी नागरिकांनाही हे सांगण्याचं कारण, हा विषय भीमा रोटेचा आहे, परंतु हा विषय अ, महिला पोलीस कर्मचाऱ्याचा सांगण्याचं कारण करत तितकाच हा भीमा रोटे त्याच्यामध्ये कसा आला? म्हणजे ह्याचा एंटर कसा झाला हा सांगण्याचा प्रयत्न. सो ह्या त्यांनी माझ्यावर अशा प्रकारचे हे आरोप करायला सुरुवात केली. खरं तर एक मी पत्रकार आहे हे सांगितलं नाही. दुसरी गोष्ट मी रॉंग वेनी गेलो होतो तर मी कारवाई करा असं म्हटलं गेलं. तिसरी गोष्ट मी त्यांना माझं नाव सांगितल्यानंतर त्यांनी ज्यावेळी त्या वाहतूक शाखेमध्ये काम करत होत्या, त्यावेळी त्या ठिकाणचे काय चालतात बिझनेस किंवा काय प्रकारे हे सगळं सगळ्यांना माहिती आहे. आणि ते व्यवहार किंवा गैरप्रकार चालू होता, हे मला माहिती होतं. मी नाव ऐकून होतो अस्मिता पाटील म्हणजे कोण. तर त्यानंतर त्यांनी मी व्हिडिओ चालू केला. व्हिडिओ चालू केल्यानंतर त्यांना तो राग आला मला वाटतंय आणि त्यांनी महिला असल्याचा गैरफायदा कसा घ्यायचा, तर त्यांनी तो प्रकार केला. होय, मी महिला आहे. तुम्ही महिला बघून मला त्रास देता. मी म्हटलं, "मॅडम, की जर मी रॉंग वेनी आलोय, तर मला नो एंट्रीची कारवाई करा." परंतु मी त्यांना प्रश्न विचारल्याचा जाब मनात ठेवून त्या मॅडमने माझ्यावर अ, मुद्दाम नो एंट्रीची कारवाई न करता त्यांनी टोविंग व्हॅन बोलवून माझी अ, बाईक जी होती Activa ही गोडाऊनला जमा केली. प्रथमतः ही चुकीची कारवाई केली म्हणून या महिला पोलीस कर्मचारी, ट्रॅफिक महिला पोलीस कर्मचारी ज्या अस्मिता पाटील म्हणजेच कोण नियती पस्ते यांच्यावर कारवाई होणं गरजेचं होतं आणि तसा मी पत्रव्यवहारही केला होता. सो तो प्रकार झाला नाही आणि त्यांच्याकडे मशीन आहे म्हणजे त्या काहीही करू शकतात. त्यांना पूर्ण मला वाटतं पोलीस प्रशासनाने तशी आझादी दिलेली आहे, असं मला वाटतं. आता हे मी का वाटतं हे तुम्हाला पुढे सांगतो. त्यानंतर मी पुन्हा माझं नाव त्यांनी विचारलं. माझ्याकडे सगळ्या गोष्टी मागितल्या. मी त्यांना ते दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हटलं, "मॅडम माझ्याकडे सगळं आहे. मी तुम्हाला दाखवतो." आणि तसा एक व्हिडिओही आहे. तो व्हिडिओ मी त्या ठिकाणी त्यांनी माझ्यावर आरोप-प्रत्यारोप केले, की "हो, तुमचं नाव दिनेश आहे रे, मग तुम्ही पोलिसांना त्रास देता." अमुक. मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो, असा एक तरी पोलीस समोर यावा आणि त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी, त्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगावं, "हो, दिनेश हैरेने आमच्या विरोधात अर्ज केला होता. दिनेश हैरेने आम्हाला त्रास दिलाय. दिनेश हैरेने आमच्याकडे अशी मागणी केली आहे." खरं तर या ट्रॅफिक विभागामध्ये असेल, या पोलीस प्रशासनामध्ये माझे अनेक चांगल्या प्रकारचे चांगले अधिकारी आहेत. चांगल्या प्रकारचे चांगले कर्मचारी आहेत. प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये सगळ्या लोकांसोबत माझे खूप सलोख्याचे संबंध आहेत आणि हे मी सांगून माझं मोठेपण नाहीये. तर ते सर्वांना माहिती आहे आणि त्या अधिकारी कर्मचाऱ्यांना माहिती आहे. या मॅडमनी माझ्यावर आरोप केले म्हणूनच तर मी त्या ठिकाणी बसलो आणि बसल्यानंतर मी अ, थोडासा म्हणजे मी तर ॲक्चुअल निषेधही नोंदवला नाही ना काहीच नाही. पण मी त्या ठिकाणी बसलो कारण तिने माझ्यावर चुकीचे आरोप केले. ही संपूर्ण घटना पाहता भीमा रुटे याचा यामध्ये रोल कसा? तर मी पुन्हा त्या भीमा रुटेच्या विषयावर येतो. भीमा रुटेनी त्या मॅडमला कॉल केला. मॅडमला कॉल केल्यानंतर एक आर-टी-आय टाकून पैसे जमा करणारा एक भामटा आहे त्या विरारमध्ये. ह्या भामट्याकडे घेऊन गेल्यानंतर या भामट्यानी अ, त्या मॅडमला माहिती अर्ज बनवून दिला आणि अर्ज एवढा मोठा 5-6 पानाचा अर्ज बनवून दिल्यानंतर त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मी वाचल्या. परंतु मला काही वाटलं नाही कारण ते संपूर्ण दादांत खोटं होतं आणि मॅडमनी पुन्हा एकदा महिला असल्याचा गैरफायदा कसा घ्यायचा, ह्या त्या अर्जातून मला दिसून आला. पुन्हा सांगतो, कोणतीही गोष्ट असेल, तर ती सत्याची असावी. परंतु खोटं काम त्या व्यक्तीने केलं, त्या महिलेने केलं, त्या पोलीस असल्याचा गैरफायदा घेण्याचं काम केलं, हे कोणत्याही पोलिसाला पटलेलं नाही.
अनेकांनी माझ्याकडे ह्या गोष्टी बोलून दाखवल्या. अनेकांनी त्या व्यक्तीनी म्हणजे त्या महिलेनी केलेला अर्ज हा कशाप्रकारे अर्ज कोणी बनवून दिला हे सगळ्यांना माहिती आहे. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या अर्जाचे पैसे कोण देणार? मग ती मॅडम पैसे देत होती. मग समोरच्या भीमानी पैसे देऊ नाही दिले. मॅडम तुमच्याकडून पैसे घेणार का? मग समोरचा व्यक्ती म्हणतो, "तू माझी गाववाली, मी तुझी गाववाली. मग मी तुला मदत केली पाहिजे." परंतु जर आमचा वाद होता, तर आमचा वाद एकतर वाढला असता किंवा थांबला असता. आम्ही आमच्यात थांबवला असता. परंतु भीमा रोटेनी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे एंट्री करण्याची गरज नव्हती आणि ही भीमा रोटेनी जाणून-बुजून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी किंवा त्या महिला पोलीस कर्मचारी नियती पस्ते म्हणजेच अस्मिता पाटील यांच्या नजरेमध्ये हिरो बनण्यासाठी किंवा दिनेश हैरेवर गुन्हा दाखल मी कसा केला किंवा मी पोलिसांना घाबरवतो कसा, मी त्या आर-टी-आय ॲक्टिव्हिटीज करणारा जो भामटा आहे, त्या भामटा पोलिसांना माहिती अधिकारात टाकून पैसे लाटण्याचा कसा प्रयत्न करतो, त्यावेळी भीमाची एंट्री कशी होते सेटलमेंट करण्यासाठी. होय, मी त्याच्यामध्ये आहे, मी तुम्हाला सेटलमेंट करून देतो. हे करण्याचं काम हे भीमानी केलं आणि भीमानी माझ्याही विषयामध्ये एंट्री केली. भीमानी एंट्री केल्यानंतर खरं तर मी पुन्हा सांगतो आमचा विषय थांबला असता, थांबला नसता हा पाठ वेगळा. 2 महिन्यानंतर हा गुन्हा दाखल माझ्यावर झाला आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक प्रकारे कलमं आली. अनेक प्रकारचा जो विषय झाल्यानंतर मला ही गोष्ट कळली, की हे करण्याचा मागचा मास्टर माइंड भीमा रोटे. भीमा रोटे याच्यामध्ये असल्यामुळे मग भीमा रोटेनी केलं काय? तर भीमा रोटेनी लोकांना सांगितलं आणि ज्या लोकांना मी भीमा रोटेला पुन्हा सांगतो, माझ्याकडे पुरावे आहेत. मी दिनांक 5/2/2026 रोजी मी वाहतूक शाखेमध्ये एक अर्ज केला. माननीय श्री महेश शेट्टे साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा परिमंडळ 3, वाहतूक वॉर्डन भीमा रोटे याच्या गंभीर तक्रारीबाबत. आता ह्याच्यामध्ये मी बरंच काही म्हटलंय, की तो सुरक्षा रक्षकामध्ये मंडळामध्ये काम करतो. शासनाच्या नियमाप्रमाणे भीमा रोटेला आजपर्यंत असं वाटत होतं, की माझं कोणीही काही वाकडं करू शकत नाही. कारण त्याच्यावर कोणत्या तरी खरात बाबासारखा हात आहे. आता ह्याच्यावर हात ठेवणारा तोही खरात बाबा असू शकतो का? का आहे का? असा मला पडलेला प्रश्न आहे. आणि ह्याच खरात बाबाच्या जीवावर उडणारे, उड्या मारणारे बरेच मंत्री-संत्री गेले, तर तुझ्यासारख्याच्या डोक्यावर असणाऱ्या त्या आर-टी-आय वाल्याचा हात काही कामी नाही आला. या आर-टी-आय टाकणारा जो कोणी असेल, मला त्याचं नावही घ्यायची इच्छा नाही आणि मी नावही घेत नाही. असे आर-टी-आय वाले अनेक आहेत. परंतु त्या भीमाला मदत करणारा व्यक्ती कोण? तर त्या व्यक्तीनी भीमाला मदत केली आणि माझ्या गुन्हा दाखल झाल्यानंतर मला प्रॉपर माझ्याकडे माहिती आल्यानंतर भीमा रोटे हा सरकारी कर्मचारी असताना हा एका कोणत्याही विशिष्ट सरकारी डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना हा परमिटसाठी पात्र नाही. या भीमा रोटेनी हा कामाला 2019 साली लागला आणि 2021 ला भीमा राजाराम रोटे याचं आजपर्यंत वसई तालुक्यात, वसई जिल्ह्यात, पालघर जिल्ह्यात कुठेही घर नाहीये. परंतु भीमा रोटे हा या पोस्ट ऑफिस परिसरामध्ये भाड्याने राहत असताना या ठिकाणावरून भीमा रोटेनी खोटे कागदपत्र प्रादेशिक परिवहन वसई कार्यालय या ठिकाणी देऊन लायसन्स काढणे, परमिट काढणे, वसई तहसील यांना खोटे पेपर देऊन मी 15 वर्षाचा रहिवासी आहे असे दाखले काढणे, या प्रकारचे काम या भीमा रोटेनी खोटे प्रतिज्ञापत्र वसई आरटीओला देऊन की मी कोठेही जॉबला नाही, मी एक बेरोजगार आहे असं खोटं प्रतिज्ञापत्र देऊन परमिट मिळवलं. खरं तर भीमा रोटे हा म्हणजे भीमा राजाराम रोटे हे त्याचा आयडी कार्ड आहे. मी माहिती अधिकारामध्ये दिनांक 1/1/2026 ते 30/3/2026 पावेतो 16/3/2026 ला एक माहिती अधिकार टाकला होता आणि माहिती अधिकारामध्ये मी माहिती मागवलेली की माननीय वाहतूक शाखा परिमंडळ 3 मधील
तपास अधिकाऱ्यांनी भीमा रोटे याच्याविषयी दिनेश आयरे यांची तक्रारी वाहतूक शाखेला दिलेल्या तक्रार अर्जावर कोणती कारवाई केली? दुसरं, त्या अर्जाचे तपास अधिकारी कोण आहेत, त्यांचे नाव व पदनाम आणि दिलेल्या अर्जावर कारवाई करण्यात तपास उपलब्ध झालेले सगळे कागदपत्र. माझ्याकडे 50 पानी हा अहवाल आलाय. ज्या माझ्या अर्जावर भीमा रोटे हा या सगळ्यामध्ये निष्पन्न झालेला आहे. भीमा रोटे हा आरटीआय कार्यकर्ता आहे का? भीमा रोटेनी घेतलेली रिक्षा ही त्याचे सगळे पेपर्स आणि अनेक गोष्टी ह्या माझ्याकडे उपलब्ध झालेल्या आहेत. भीमा रोटेला वाहतूक शाखेने 3 वेळा समन्स बजवून जबाबाला येण्यासाठी भीमा रोटे हा हजर झाला नाही, तर भीमा रोटेनी या मेलद्वारे म्हणजेच काय, तर भीमा रोटेचं वाहतूक शाखेमध्ये जायला पाय दुखत होते का किंवा त्याला त्रास होत होता का, असा प्रकार या भीमा रोटेने केला. मेलद्वारे भीमा रोटेची असलेली रिक्षा, या रिक्षाचे आरसी डिटेल भीमा राजाराम रोयटे, रूम नंबर B201, साई ज्योती, ज्ञानेश्वरराव बिल्डिंग अपोजिट ओल्ड पोस्ट ऑफिस, हा त्याचा स्वतःचा पत्ता नाही. ह्या पत्त्यावर त्याने ही रिक्षा घेतली. बरं, ही रिक्षा कधी घेतली, तर 3/2021 ला. त्यावेळी या भीमा रोटे कामाला होता. दुसरी गोष्ट, हे भीमा रोटेचं लायसन्स, हे लायसन्स भीमा रोटेने ह्याच ऍड्रेसवर काढलेलं आहे. भीमा रोटे इकडचा रहिवासी नसताना ह्याला हे लायसन्स दिलं कसं गेलं? माझा संपूर्ण सांगण्याचा उद्देश आहे की हा भीमा रोटेनी माझ्या विषयामध्ये पडून या मॅडमला मदत केली आणि भीमाने माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पुरेपूर मदत केली. भीमाला असं वाटत होतं की मी ह्या गोष्टी करेन. खरं तर भीमा रोटे माझ्याच बाबतीत नव्हे, वसई वाहतूक शाखा परिमंडळ 3 मध्ये अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्याचं काम करतो आणि केले. अनेक कर्मचाऱ्यांकडून त्यांनी गाड्यांवर केलेली कारवाई असेल, त्यांनी वाहतूकदारांना अधिकारी किंवा कर्मचारी म्हटलं की एक शेवटी तो माणूसच आहे, परंतु कुठेतरी माणुसकीचा धर्म पाहून एकमेकाला सहकार्य केलं जातं. त्याचाच गैरफायदा हा भीमा रोटे घेऊन या कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल करून पैसे घेत होता आणि तसे पुरावे आहेत, तशी लोकही समोर येणार आहेत. भीमा रोटेनी हे शासनाला खोटं बोलून परमिट मिळवलं. हे सगळे मी माहिती समोर आणल्यानंतर भीमा रोटे त्यांच्या ज्या सुरक्षा रक्षक परिमंडळामध्ये काम करत असताना भीमा रोटे या वाहतूक शाखेमध्ये काम करतोय. कुठेतरी हे कायद्याच्या याच्यामध्ये बसत नाहीये. तत्पूर्वी हा महाराष्ट्र शासनाचा एक जी आर आहे. या जी आर मध्ये असं म्हटलेलं आहे की एखादा सरकारी कर्मचारी असेल, जर एखाद्या शासकीय ठिकाणी काम करत असणारा कर्मचारी किंवा व्यक्ती हा कोणताही शासनाचा आदर उपभोग घेऊ शकत नाही. मग भीमा रोटे हा सुरक्षा मंडळ, या सुरक्षा मंडळामध्ये काम करत असताना हे सुरक्षा मंडळ महाराष्ट्र शासनाच्या आधिपत्याखाली काम करतं आणि ठिकठिकाणी शासकीय ठिकाणी हे कर्मचारी पुरवले जातात. परंतु भीमा रोटे हा शासकीय कर्मचारी आहे, शासकीय निमशासकीय. तर त्याच्या महाराष्ट्र शासन गृह विभाग, महाराष्ट्र राज्यातील ऑटो रिक्षा व टॅक्सी परवान्यांच्या अटी शर्तीबाबत एक जी आर निघाला होता आणि त्या जी आर मध्ये शासनाने स्पष्ट म्हटलेलं आहे की अर्जदारास तो सरकारी, निमसरकारी, खाजगी कंपनी अथवा संघटित क्षेत्रातील इतर कोणत्याही संस्थेत उद्योगात नोकरी करीत नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक आहे. भीमा रोटे हा या सुरक्षा मंडळामध्ये काम करत असताना भीमा रोटेनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वसई यांना खोटं प्रतिज्ञापत्र सादर करून या ठिकाणावर परमिट मिळवलं. खरं तर या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना माझी एक विनंती आहे, तसं मी पत्रव्यवहार केलेला आहे की सदर भीमा रोटेचं जे परमिट, रिक्षा परमिट आहे हे कॅन्सल करून याच्यावर 420 सारखा गुन्हा दाखल करावा. खोटे पेपर सादर केले, इवन त्याने खोटं प्रतिज्ञापत्र दिलं म्हणून जो त्या कायद्या BNS कायद्याअंतर्गत जे काही कलम्स असतील हे कलम पाहून याच्यावर सखोल अभ्यास करून या भीमा रोटेवर आपण गुन्हा दाखल करावा, अशी
मी तशी मागणी पण केलेली आहे. खरं तर भीमा रोटे तर मला एक माहिती अधिकारामध्ये असा विषय आला, की रविराज शालिग्राम बागुल हा जो बागुल जो आहे हा रिक्षा चालक आहे आणि याची रिक्षा MH48X0977. खरं तर रिक्षा चालवणारा बागुल जो आहे तो काही दिवसापूर्वी सायनाथ या ठिकाणी टर्न मारत असताना भीमा रोटेनी याला थांबवला, परंतु त्यांच्यात काही शाब्दिक वादावाद झाली आणि भीमा रोटे पुन्हा सांगतो हा एक मदतनीस आहे आणि मदतनीस याने तो राग डोक्यात ठेवून दोघांच्या शाब्दिक वादाचा भीमा रोटेला कोणताही अधिकार नसताना या भीमा रोटेनी त्याची गाडी 2025 मध्ये कोणताही अधिकार नसताना तो गाडी त्याने नेऊन गोडाऊनला जमा केली. कोणत्या अधिकाराखाली जमा केली? त्यावेळी त्या ठिकाणी कोणता ऑफिसर नव्हता, त्याकडे कोणता कर्मचारी नव्हता. परंतु भीमा रोटेने हा मनमानी कारभार करून रविराज शालिग्राम बागुल हा त्याचा जबाब आहे बघा. त्याचबरोबर भीमा रोटे हा आरटीआय ऍक्टिव्हिटी करणाऱ्या लोकांसोबत याचे संबंध कसे आहेत हे तुम्हाला थोडासा दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे भीमा रोटेनी कशा कशा प्रकारे ह्या लोकांना त्रास दिलेला आहे. या वाहतूक शाखेमध्ये ह्या रिक्षा याच्यामध्ये अनेक लोक या भीमा रोटेला वैतागलेले आहेत. आता सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, मी तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये विरार ट्रॅफिक अस्मिता पाटील पोलीस म्हणजे हेड कॉन्स्टेबल हा एक फोटो आहे. हा फोटो तुम्हाला मला वाटते क्लिअर दिसणार नाहीये, हा ब्लॅक अँड व्हाईट आहे. ह्या फोटोच्या बाजूला एक 2-3 लोक उभी आहेत. आरटीआय महासंघाचे काही कार्यकर्ते आहेत आणि हे आरटीआय जी काही लोक उभे आहेत ह्या लोकांच्या बाबतीमध्ये तुम्हाला थोडंच सांगतो की हा भीमा रोटे त्यांच्या सोबत त्या ठिकाणी बोलतोय. दुसरी गोष्ट कंटिन्युअसली फोनवर बोलतोय. आता ह्या विषयाची थोडक्यात तुम्हाला माहिती देतो. 26/11/2025 रोजी भीमा रोटे आणि अस्मिता पाटील महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अस्मिता पाटील ह्या मजेटिया नाका या ठिकाणी कर्तव्यास असताना भीमा रोटे हा कंटिन्युअसली येणाऱ्या आरटीआय ऍक्टिव्हिटीज करणारे जी लोक आहेत या लोकांच्या संपर्कात असणे, कोणत्याही प्रकारे वाहनांची ज्यावेळी ट्रॅफिक होते त्यावेळी वाहनं न काढणे आणि कायमस्वरूपी फोनवर बोलणे. ह्या फोटोच्या आधारे मी तुम्हाला सांगत नाही तर ज्या महिला कॉन्स्टेबलला मदत केली भीमा रोटेनी या महिला कॉन्स्टेबलनीच त्याची तशी तक्रार केलेली आहे आणि स्टेशन डायरीला नोंद आहे. म्हणजेच काय मी तुम्हाला थोडंसं वाचून दाखवतो. पोलीस उपनिरीक्षक यादव अस्मिता पाटील भीमा रोटे नोंद. गुन्ह्याशी संबंधित असलेल्या व्यक्ती व मालमत्ता गुन्ह्याशी वेळ जागा दर्शविणाऱ्या गुन्ह्याचा थोडक्यात तपशील. नमूद वेळी पोलीस उपनिरीक्षक यादव निवेदन करतात की आम्ही कार्यालय येथे हजर असताना मजिटिया नाका येथे कर्तव्यावर हजर असलेली महिला अंमलदार पोलीस हवालदार अस्मिता पाटील नियती पस्टे यांना आम्हाला फोनद्वारे माहिती दिली की मजेटिया नाका येथे त्यांच्या मदतीस नेमलेला ट्रॅफिक वॉर्डन भीमा रोटे यांना ई चलन मशीन बंद असल्याने मजेटिया नाका येथे ट्रॅफिक होते तेव्हा भीमा रोटे यास ट्रॅफिक काढण्यास मदत करावी असे वारंवार सांगून देखील ते मजेटिया नाका येथे ट्रॅफिक न काढता मजेटिया नाका येथे असलेले महेश कदम व इतर पत्रकार यांच्याशी अर्धा तास बोलत राहिले. भीमा रोटे अर्धा तासानंतर आले, म्हणू लागले, मॅडम तुम्ही सकाळपासून ओरडत आहात, मी फक्त गप्पा मारत होतो. यावरून भीमा रोटे यांनी हुज्जत घातली व ट्रॅफिक नियंत्रण करणे कामी मदत केली नाही. तसेच दिनांक 25/11/2000 रोजी तैनात असताना देखील भीमा रोटे सतत फोनवर बोलत होते व मजेटिया नाका येथे ट्रॅफिक नियंत्रण करणे कामी मदत केली नाही. म्हणून ही नोंद ही अस्मिता पाटील महिला पोलीस हवालदार अस्मिता पाटील यांनी भीमा रोटे याच्या विरोधात स्टेशन डायरीला केलेली नोंद. म्हणजेच काय तर
ज्या प्रकारे भीमा रोटेच्या ह्या वारंवार तक्रारी या वाहतूक शाखेमध्ये होत होत्या. भीमा रोटे हा वाहनधारकांना पकडून वाहनधारकांकडून पैसे घेण्याचं काम करत होता. तरी सुद्धा अनेकांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु भीमा रोटे आजपर्यंत ऐकला नाहीये. भीमा रोटे वारंवार दारू पिऊन वारंवार अनेक जणांजवळ दिनेश हैरेला मी खच्चीकरण करणार, दिनेश हैरेला कसं अडकवतो, मॅडमला हाताशी धरून दिनेश हैरेचं काम वाजवतो. या भीमा रोटेची आजची परिस्थिती काय आहे, तर हा या ठिकाणी दिवस रात्र मोबाईलवर फक्त उघड्या करून याचं पत्र टाक, त्याच्यावर माहिती अधिकार टाक. या भीमा रोटेला स्वतःच्या गावात लोक माहिती अधिकार टाकून टाकून लोकांना यांनी त्रास दिलेला आहे. या भीमा रोटेला बीड सारख्या ठिकाणी या गावात गेल्यानंतर हा रात्रभर थांबत नाहीये. रात्री जातून रात्रीचाच पळून येतो. त्याचं कारण काय, तर याला मारण्यासाठी अनेक लोक टपलेली आहेत. कारण का, तर प्रत्येकाच्या कोणाच्या ना कोणाच्या गोष्टीमध्ये उघड्या करणं आणि हे असे प्रकार करणं या भीमा रोटेचं काम आहे. वाहतूक शाखेमध्ये अनेक लोकांकडून एखादी माहिती देणं, 5-5, 10-10 रुपये घेणं आणि सेटलमेंट करणं हे भीमा रोटेचं काम आहे. भीमा रोटे मशीनची संपूर्ण माहिती ही आरटीआय टाकणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याचे काही ठराविक भामटे जे फक्त कागद बनवायचा आणि वाहतूक शाखेमध्ये टाका. बरं, ही संपूर्ण बित्तम माहिती देतं कोण, तर मी सांगतो वाहतूक शाखेतल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला माझा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर विचारावं की वाहतूक शाखेतली माहिती बाहेर जाते कोण. प्रत्येकाला एकच उत्तर मिळेल, हा भीमा रोटे. या भीमा रोटेने वाहतूक शाखेतली संपूर्ण गोपनीयता ही रस्त्यावर आणली. संपूर्ण माहिती ही लोकांना पुरवणे असा प्रकार करणे, या भीमा रोटेवर लोकांचं करिअर खराब करणे, हे असे प्रकार या भीमा रोटेने केलेले आहेत. जर भीमा रोटेने या अस्मिता पाटीलला मदत केली नसती तर आज आमच्यावर गुन्हा दाखल झाला नसता. मला काही इच्छा नव्हती की भीमा रोटेवर अर्ज करावा आणि भीमा रोटेला अशा प्रकारे त्याचा परमिटचा विषय. परंतु भीमा रोटे, तू भ्रमामध्ये होतास की होय मी केलंय. तुझ्या बुडाखाली किती अंधार आहे हा पहिला बघणं गरजेचं होतं. परंतु ते तू मागचा पुढचा विचार न करता हा संपूर्ण प्रकार करण्यासाठी कारणीभूत तू आहेस. आणि हे जे केलंस याचंच कर्माचं फळ म्हणून आज तुला हे भोगायला येते. पुन्हा सांगतो की जो तू प्रकार केलेला आहे चुकीचा आहे. ज्यांच्या ज्यांच्या जवळ तू गेलास तिथून तुला काय उत्तर आलेत ना, हे मला माहिती आहे. तू अधिकाऱ्यांकडे, मीरा भाईंदर असेल, पोलीस वाहतूक शाखा परिमंडळ 3 असेल, कुठे कुठे गेलास, तुला काय काय उत्तर भेटली. अरे तू एवढा भेत्र्या गांडीचा आहेस ना की तुला एका जबाबासाठी जर एका आईवनी बोलवल्यानंतर तू जाऊ शकत नाहीयेस, तो आयुष्यात कधी पुढे जाऊ शकत नाहीस. तुझ्या बाबतीत बोलण्यासारखं बरंच आहे, अनेक पुराव्यांसहित. हे आजच मला भेटलेला संपूर्ण माहिती आहे, 50 पानाची. वाचण्यासाठी गेलं तर बरंच काही आहे याच्यामध्ये. तुमच्यासाठी एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो की भीमा रोटेनी एक मेलद्वारे जबाब पाठवला होता आणि हा याचं स्वतःचं परमिट आहे. हा परिमंडळमध्ये काम करतो वाहतूक याच्या मंडळामध्ये. परंतु ते करत असताना या वाहतूक शाखेतली संपूर्ण माहिती आहे ही टॅगिंग कोणाला होते, तर आरटीआय टाकणारे जे आहेत आणि पोलिसांना ब्लॅकमेल करणारे हे जे आरटीआय वाले, त्यांच्याकडून टॅगिंग फक्त आणि फक्त भीमा रोटेलाच होते. हे सगळं या तपासात आलंय. त्याच्यानंतर भीमा रोटेनी एका ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे जबाबामध्ये, हा जबाब कसा दिला होता तर मेलद्वारे किंवा टाईप करून काहीतरी दिला होता. तिथे जबाबाला तो सहीसाठी गेलाच नाही की होय माझा जबाब आहे. ह्या जबाबामध्ये म्हटलं असं आहे की मी वाहतूक शाखेमध्ये नेमून दिलेली माझी 8 तासाची ड्युटी
पूर्ण प्रामाणिकपणे व जबाबदारीपणे पार पाडत असतो. माझी ड्युटी पूर्ण झाल्यानंतर माझा वैयक्तिक वेळेत कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मी प्रामाणिकपणे मेहनत करून उपजीविका करीत असतो. यामध्ये पुन्हा सांगतो ऐका. यामध्ये फिरून वडापाव विकणे, फिरून रस्त्यावर वडापाव विकणे, रस्त्यावर सापडलेल्या रिकाम्या बाटल्या गोळा करून त्या विकणे म्हणजेच हा भंगारवाला झालाय का? हा भंगारवाला वडापाव विकण्याचंही काम करतो आणि रस्त्यावर दारूच्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्या, अजून कसल्या बाटल्या, ह्या बाटल्या उचलून गोळा करून त्या विकणे, त्याच प्रसंगी रिक्षा चालवणे असा जोडधंदा करून मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. पुन्हा सांगतो. या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो, हा जर भंगारवाला तुम्हाला जर कुठे भेटला, तर हा बाटल्या, घाणीतल्या बाटल्या उचलून, भंगार जमा करून हा सगळा धंदा करतोय आणि हा वडापावही विकतोय. कोणता असा व्यक्ती आहे की ह्याच्या हातचा वडापाव खाणार आहे? एक तर हा भंगाराचंही काम करतो, घाणीचं तेही सांगतोय आणि वडापाव रस्त्यावर विकतो. हे सगळं दादांत खोटं आहे. हा जर असा भंगार जमा करून वडापाव विकणारा व्यक्ती जर तुम्हाला ह्या वसई तालुक्यात जर कुठे सापडला, तर तात्काळ तुम्ही माझ्याशी संपर्क करा किंवा निदर्शनास आणून द्या की एक व्यक्ती 4 धंदे करू शकतो. म्हणजेच काय? मंडळामध्ये, सुरक्षा मंडळामध्ये काम करणे, 2 रिक्षा चालवणे, ती पण फसवणूक करून, 3 रस्त्यावर वडापाव विकणे, 4 रस्त्यावर पडलेल्या घाणीच्या बाटल्या ह्या जमा करून भंगाराचा धंदा करणे. म्हणजे मला आज कळलं आणि स्वतःच सांगितले, मी नाही सांगत आहे. या भीमा रेवटेनी मी एवढे धंदे करतो. नियमाप्रमाणे एखादा व्यक्ती कोणता जोडधंदा करत असेल किंवा त्याचा एखादा कोणता धंदा असेल, तर अशा व्यक्तीला परमिट भेटणं बंधनकारक नाही. कारण का? तर हे परमिट हे फक्त आणि फक्त बेरोजगारांना आहे. भीमा रेवटे बेरोजगार नाहीये. व्हिडिओ खूप मोठा झालाय, आपण पहा आणि पाहिल्याबद्दल धन्यवाद. परंतु या भीमा रेवटेला माझी वसई विरार वाहतूक शाखा परिमंडळ 3चे अधिकारी यांना विनंती आहे की ही असली घाणेरडी व्यक्ती गोपनीयतेचा भंग करून लोकांना देशोधडीला लावणारी, अनेक लोकांना घरी बसवण्यामध्ये ह्या व्यक्तीचे हात आहेत. कारण काय? तर आतली माहिती या आरटीआय जे भामटे, पुन्हा एकदा सांगतोय, जे भामट्याला देऊन लोकांना घरी बसवण्यापर्यंत काम या भीमा रेवटेनीच केलेलं आहे. काही लोक सस्पेंड झालेले आहेत, काही लोक भीतीच्या छत्राखाली आहेत. परंतु त्या अधिकाऱ्यांना, त्या कर्मचाऱ्यांना माझं विनंती आहे, असल्या भुरट्यांना घाबरू नका. हे कमी दिवसाचे मेहमान असतात. आतापर्यंत तुम्ही घाबरत होता, परंतु त्या तो स्वतःला शेर समजणाऱ्या शेरला 1.25 शेर म्हणून दिनेश हैरे आला. गुन्हा दाखल झाला म्हणून मला फरक पडत नाही. गुन्हा दाखल झाला, तो आमचा वेगळा विषय होता. भीमा रेवटेचा माझा विषय नव्हता. गुन्हा दाखल ज्या व्यक्तीने केला त्याच्याशी मी कायदेशीर लढतोय आणि कायदेशीर मी पुढे प्रक्रिया करून त्याच्यातून माननीय न्यायालयाला सगळ्या गोष्टी मी पटवून देईनच. परंतु हा गुन्हा कोणामुळे दाखल झाला? तर भीमा रेवटेमुळे. आणि ज्या व्यक्तीने गुन्हा दाखल केला त्या व्यक्तीला आज पस्तावा होत असेल की मी भीमा रेवटेची मदत घेतली, त्याचा परिणाम, त्याचा त्रास आज मला होतोय. या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की ज्या व्यक्तीने गुन्हा दाखल केला किंवा केला असेल त्या व्यक्तीला माझी विनंती आहे, तुम्हाला काय वाटतं मला माहित नाही, पण दिनेश हैरे मर्दांच्या नादी लागतो, महिलांच्या नाही. आणि दिनेश हैरे कोणाला पाठवून हे असा त्रास देण्याचा प्रकार कधी केला नाही, करणार नाही. जर करायचं असेल तर खुले आम करणार आणि खुले आम करतो. हे खोटे गुन्हे अंगावर घेण्यापेक्षा एखादी गोष्ट करून अंगावर घेतलेला गुन्हा खूप चांगला असतो. पण त्याही मार्गाला जाणारा दिनेश हैरे नाहीये. वसई तालुक्यामध्ये प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये दिनेश हैरेची छबी, दिनेश हैरेचे मैत्रीचे संबंध हे काय आहेत हे अस्मिता पाटील मॅडम जरा तुम्ही जाणून घ्या. तुमच्या डिपार्टमेंट मधला एकही व्यक्ती तुम्हाला मदत करत नाही.
मदत करणार नाही. दिनेशायरीच्या सोबत आहेत, दिनेशायरीला सपोर्ट करतात असंही नाही. प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे तुम्ही केलेले आरोप हे दादांत खोटे आहेत. तुम्ही केलेली तक्रार ही चुकीची आहे. म्हणूनच तर दिनेश शायरी सोबत सगळे बोलतात आणि दिनेश शायरी सोबत सगळे चांगले राहतात. पुन्हा एकदा चॅलेंजिंग सांगतो, असा एक तरी नमुना दिनेश शायरीने पैसे घेतलेला घेऊन या. तुम्हाला माझा सॅल्यूट आहे. थोडंसं आत्मचिंतन करा आणि थोडं मनाला विचारा की आपण जे काही कोणाच्या तरी सांगण्यावरून, मी तुम्हाला दोष देत नाही, परंतु तुम्ही भीमाच्या सांगण्यावरून जी प्रक्रिया केली, या प्रक्रियेचा त्रास तुम्हाला वैयक्तिक किती होत असेल तुम्हाला माहिती असेल. कोण तुम्हाला शारीरिक त्रास देत नाही, कोणी तिकडे येत मानसिक त्रास देत नाही, परंतु तुम्हाला वैयक्तिक मानसिक त्रास किती होत असेल, हा तुम्ही आत्मचिंतन करा आणि तुमच्या मनाला विचारा. या असल्या भोरट्या भीमा रोयटे सारख्या व्यक्तीच्या नादाला लागून स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा अशा व्यक्तींसोबत संबंध न ठेवणं हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. अनेक पुरावे आहेत, अनेक विषय आहेत. या सुरक्षा रक्षक मंडळ बृहमुंबई आणि ठाणे यांचं कार्यालय सानपाडा आहे. या ठिकाणी मी पत्रव्यवहार केलेला आहे की ह्या गोपनीयतेचा भंग करण्याचं काम करणाऱ्या व्यक्तीला बोर्डातूनही हकलपट्टी करावी अशी मागणी केलेली आहे. वाहतूक शाखा परिमंडळ 3ला अशी विनंती केली आहे की अशा व्यक्तीला या ठिकाणावरून आपण शक्य असेल तर किंवा आपल्या अधिकारामध्ये जर असेल तर किंवा आपल्याकडून तसा प्रस्ताव जात असेल तर या व्यक्तीला चेंज करून आम्हाला एखादा नवीन व्यक्ती द्यावा अशी विनंती केलेली आहे. आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वसई यांनाही विनंती केली आहे. भीमा रोयटे ज्या ठिकाणी राहत होता दिलेले कागदपत्र सगळे खोटे आहेत, याचं परमिट कॅन्सल करावं. यांनी सरकारी कर्मचारी दुसऱ्या ठिकाणी काम करत असताना यांनी दिलेलं परमिट, खोटं बोलून घेतलेलं परमिट हे कॅन्सल करावं. याच्यावर खोटं प्रतिज्ञापत्र दिलं म्हणून विरार पोलीस ठिकाणी याच्यावर 420चा गुन्हा दाखल करावा आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मी विनंती केलेली आहे. खरं तर आज त्याच्यावर त्या मार्गाने तशी सगळी प्रोसेस चालू आहे. भीमा रोयटे, ज्याची तू मदत घेतलीस, ज्यांना तू मदत केलीस, आज तुझ्यासोबत कोणी नाहीये. तुझ्याविषयी चांगलं बोलणारा एक तरी व्यक्ती या दिनेश शायरीला दाखव. राजकारण, समाजकारण सगळं सोडेन आणि मी माझ्या मार्गाला मोकळा राहीन. तू जर माझ्यासोबत पंगा घेतलास तर तुला हे भोगावं लागणार, एवढं 100%. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तू जर माझ्यासोबत पंगा घेतलास तर तुला हे भोगावं लागणार, एवढं 100%. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.